नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याज आकारणी न करण्याबाबत महत्त्वपूर्ण GR निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हा GR काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर हा GR आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याज आकारणी न करण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग या ठिकाणी दिनांक 1/7/2026 माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे। त्यानुसार शासन निर्णय दिनांक 2/6/2026 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या या पात्र शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती, ₹2 लाखांपेक्षा कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची ₹2 लाखांवरील रक्कम बँकेत भरल्यानंतर शासनामार्फत एक वेळ समझोता म्हणजे OTS अंतर्गत ₹2 लाख इतका लाभ आणि पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50,000 पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत कर्जमुक्ती, एक वेळ समझोता या घटकांमध्ये अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्जाचे थकीत हप्ते याचा समावेश करण्यात आला आहे। सदर योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने मानक कार्यपद्धती म्हणजे SOP उपलब्ध करून देण्यात आली आहे। सदर योजनेच्या संगणकीय प्रणालीवर थकीत कर्ज खात्याची माहिती तयार करण्याचे व संगणकीय प्रणालीवर सादर करावयाचे कामकाज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सुरू आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज खात्याची माहिती संगणकीय या प्रणालीवरती या ठिकाणी सादर केल्यानंतर पाहू शकता अपडेट कशा पद्धतीने सांगत आहे। संगणकीय या प्रणालीवर सादर केल्यानंतर योजना मानक कार्यपद्धतीनुसार SOP कर्ज खात्याचे संगणकीय संस्करण, अपात्रतेच्या निकषानुसार कर्ज खात्यांचे विलगीकरण आणि शेतकऱ्यामार्फत आधार प्रमाणीकरण व तदनंतर कर्जमाफी रकमेचे कर्ज खात्यामध्ये हस्तांतरण इत्यादी कार्यवाही करण्यात येणार आहे। या प्रक्रियेस काही कालावधी लागणार असल्याने शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष हस्तांतरित होण्यास काही कालावधी लागणार आहे। उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता सदर योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांची खाती निरंक होऊन त्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या कृतीत एकवाक्यता असणे आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी कर्जमाफी व एक वेळ समझोता योजनेअंतर्गत ₹1/4/2026 ते प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळेपर्यंत थकीत पीक कर्जाच्या रकमेवर व्याज आकारण्यात येऊ नये असे देखील निर्देश सर्व संबंधितांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 अ खाली देणे लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 अ नुसार शासनास प्राप्त असलेल्या अधिकारान्वये राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्था याला लोकहितार्थ शासन खालील प्रमाणे आदेश देत आहे। बघा, आदेश तुमच्या समोर आहे।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील कर्जमुक्ती व एक वेळ समझोता म्हणजे OTS या योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर दिनांक 1/4/2026 ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत या योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याजांची आकारणी करू नये. सदरचा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक पाहू शकता. हा शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने संतोष पाटील, अप्पर निबंधक तथा सहसचिव, महाराष्ट्र शासन. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे, म्हणजेच या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर या ठिकाणी संस्थांनी व्याज आकारणी न करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रकारच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.